हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण आहे ना छान अशी 10च मिनिटात देवडांगरची भाजी बनवली आहे. तर देवडांगर म्हणजे काय, कोणी याला आहे ना लाल भोपळा म्हणतो, तर कोणी देवडांगर म्हटलं जातं, देवभोपळा म्हटला जातो. तर आमच्याकडे ना देवडांगरच म्हटलं जातं. तर मी याची ना वरची मधली साईड होती ती साफ करून घेतली. आता पाठीमागचा जो पाठचा भाग असतो ना तो मी काढून घेते. तुम्ही काढला किंवा नाही काढला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. पण मी काढून घेतली. अशा पद्धतीने ना छान असं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आता त्याचे लांब अशा काप करून घ्यायच्या. ही भाजी ना खूप चविष्ट अशी लागते, करायला पण तितकी सोपी आणि खायला पण तेवढीच चांगली, अगदी झटपट होते. टिफिनसाठी तर खूपच छान. तर अशा पद्धतीने छान अशा मी काप करून घ्यायचे. आणि हे जे काप आहेत ना जास्त बारीक नको आहेत, नाहीतर लगेच गाळ होतं, कारण ही भाजी ना अगदी एक वाफेत शिजते. तर इथं लसूण घेतलं, मिरची घेतली, जिरं घेतलं, त्याच्यानंतर हिरवी छान कोथिंबीर घेतली. आणि इथं मी गॅसवरती कढाई ठेवली, तेल टाकून घेतलं. तेल छान कडकडीत तापू द्यायचं. त्याच्यानंतर मोहरी छान तडतडल्यानंतर आहे ना जिरं पण टाकायचं. जिरं छान फुलल्यानंतर आहे ना कढीपत्ता टाकायचा. आणि जे आपण हिरवी मिरचीचा ठेचा करून घेतला ना तो टाकायचा. अशा पद्धतीने खूपच चविष्ट होते आणि अगदी कमी साहित्यात आणि चवीला अप्रतिम. ही भाजी तुम्ही पोळी भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकतात. तर इथं छान अशी चुरचुरीत अशी फोडणी देऊन घ्यायची. त्याच्यात आपण थोडी हळद टाकून घेणार आहोत. तर हळदसुद्धा अर्धा मिनिटसाठी तेलात परतून घ्यायची. छान असा कलरसुद्धा येतो. तर इथं आपण जे कापून घेतलेले काप होते ते काप टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं, म्हणजे खाली लागणार नाही म्हणून अशा पद्धतीने परतून घ्यायचं. तरी ही भाजीला तुमच्याकडे कशा पद्धतीने करतात ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि हिरवी कोथिंबीर टाकून घेऊया अशा पद्धतीने. तर आता परत एकदा आहे ना चाळून घ्यायची. अशी चाळून घेतल्यानंतर आहे ना आपण आहे ना याच्यावर आहे ना 5 मिनिटासाठी ना झाकण ठेवून देणार आहोत. अजिबात काहीच करायचं नाही. छान असं तेल पण सुटतं. अजिबात पातळ आणि जास्त चाळल्यामुळे आहे ना ही ना गाळ होते, म्हणून एकदाच चाळून घ्यायचं आणि झाकण ठेवून द्यायचं. अजिबात 5 मिनिटं झाल्यावरतीच आपण झाकण काढून आता मगच बघायचं ती कशी झाली. आता आपण 5 मिनिटानंतर बघूया. तर बघू शकता छान अशी अजिबात पाणी वगैरे झालेलं नाही आहे. छान अशी मोकळी मोकळी झालेली आहे आणि तेलसुद्धा सुटलेलं आहे. तरी बघू शकता अगदी 5 मिनिटात आपली भाजी इथं रेडी झालेली. तर तुम्हाला जर माझ्या रेसिपी अशा झटपट रेसिपी जर बघायच्या असतील ना, लाईफ इज मी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.